नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या ठिकाणी पाहणी दौरा जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तसेच माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशन एसटी आगारामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय। सोबत आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे असतील, तसेच एकमेव नगरसेवक शहाजी घुसपे तसेच महानगर प्रमुख महेश कदम जे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। पाहणी दौरा जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तसेच माजी खासदार राजन विचारे यांचा या ठिकाणी हे निषेध आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळते। ठाणे रेल्वे स्टेशन आगारामध्ये त्यांचा पाहणी दौरा जो आहे त्या ठिकाणी होतोय। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या विरोधामध्ये आक्रमक रूप जे आहे ते त्या ठिकाणी माजी खासदार राजन विचारे यांचं पाहायला मिळत आहे। किती वर्ष झाले ते सांगा मला। आक्रमक भूमिका जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते राजन विचारे यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। परिवहन विभागाच्या विरोधामध्ये हे जाहीर निषेध आंदोलन जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या ठिकाणी पाहायला मिळते। सध्या ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या या एसटी आगाराचा पाहणी दौरा जो आहे त्या ठिकाणी राजन विचारे यांचा पार पडतोय। सोबत आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव नगरसेवक शहाजी घुसपे असतील, तसेच जिल्हा प्रमुख केदार दिघे असतील, तसेच महानगर प्रमुख महेश कदम हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आजपासून काय आज मुर्दा होता आम्ही येणार म्हणून कुठल्या साहेबांना विचारतो। तुम्ही स्पष्ट बोला साहेब, तुम्ही एवढ्या तोंडात बडबडाल ना काही समजणार साम्राज्य झाले बघा। एसटी आगाराच्या दुरावस्था विरोधात या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। काय परिस्थिती आहे बघा, भाडे वाढून द्या। तुमचा पगार तरी वेळेवर मिळतो का? भेटतो तुम्हाला वेळेवर पगार मिळतो, मग लोकांची कामं का करायला तुम्हाला अडचण आहे? कॉन्ट्रॅक्ट मेहरबानी करतो का तो? तुमचं नियंत्रण नाही। आता लोक ना झोपटतील तुम्हाला, समजलं का तुम्हाला? काय रे काय बघायचं आपल्याला? तिकडे तिथे झालं काय परिस्थिती? अशा धोकादायक इमारतीमध्ये तुम्ही लाईन लावायला लावता तिथे। आता हे वयस्कर काय उद्या समजा काय झालं इथे, त्या कोण त्याला जबाबदारी का नाही उद्या पुढे? उद्या काय हे पडलं, उद्या कोण ह्याच्यामध्ये प्रवासी हे झाला त्याला जबाबदार कोण? काय करून घ्यायला लावतो? आज आम्ही येणार म्हणून तुम्ही काम सुरू केलं, तुम्ही एवढे दिवस काम बंद होतं। लोकांना बसायला पण काय ठेवलेलं नाही तुम्ही लोकांनी। हे आहे बसणार काय का? भाडेवाढ करता तुम्ही, सर्व करता तुम्ही, लोक पैसे देतात तुम्हाला आणि काय सुविधा देतात सांगा मला? पावसाळ्यातल्या बसेसची अवस्था काय? भाडे वाढवा मग बघा बिचारा कसं काम करतात, बघा बघा काम, बघा अवस्था बघा। संपूर्ण एसटीच्या भोंगळ कारभाराविरोधात या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तसेच
माजी खासदार या ठिकाणी हा पाहणी दौरा जो आहे तो या ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील असलेल्या एसटी आकारामध्ये पार पडतोय. मग तुम्ही 200 रुपये कसे काय घेता तुम्ही? ज्येष्ठ नागरिकांना मोफत कार्ड द्यायचं बरोबर आहे. एवढ्या वेळ लाईन मध्ये का उभे करता तुम्ही सांगा मला? प्रत्येकाला टोकन देऊन टाका ना तुम्ही. काय दिलेलं आहे? हा काल किती दिले हो? एक मिनिट जरा. तुम्ही बोलू नका मध्ये, मी त्यांना विचारतोय तुम्हाला विचारतोय. काल नव्हत्या ना. परवा काय होतं? परवा चालू होतं. किती हे केली हे वितरण? नाही रजिस्ट्रेशन ना किती लोकांना कार्ड दिले बघू जरा कार्ड दाखवा. ₹200 तुम्ही लोक घेता, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. हा? ते काय लिहिले 150चं काय त्याचं? जे विचारतात त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. हे कोण होते ते लाईट मध्ये कोण आहे? एक कार्ड घ्यायला बोलले. रजिस्ट्रेशन करायला किती दिवसात द्या? 1 महिन्याने. मग त्यांच्या घरी द्यायला पाहिजे ना तुम्ही. का देत नाही तुम्ही? 200 रुपये कसले घेता सांगा मला. कायद्यात आहे का सांगा मला. 1 महिना त्यांचे एक पैसे. मिनिट मॅडम तुम्ही बोलताय ना तुम्ही काय मला सांगा मला. कसली प्रोसिजर तुम्ही कायद्यामध्ये आहे ती? आहे का GR मध्ये आहे की तुम्ही अशा हे लोकांपासून एकेका हे घ्या म्हणून? मग तुमच्या मनमानी आहे का तुमचा? हा? हो पण तुम्हाला त्यांनी शासनाने सांगितलंय का की 200 रुपये पर ह्याच्या मागे तुम्ही घ्या म्हणून? असे आदेश आहेत का तुम्हाला? हा दाखवा बघू मला. दाखवा मला आदेश दाखवा. दाखवा मला. त्यांच्याकडे कसं काय गॅजेट असेल साहेब? तुमच्याकडे नसेल तर त्यांच्याकडे कसं? ते बिचारे स्टाफ आहेत ते. आता किती दिवसाचं पेंडिंग आहे तुमच्याकडे की आतापर्यंत? ठाण्यामध्ये आज किती कार्ड दिली ज्येष्ठ नागरिकांना? इथे जॉईन झाले. अच्छा किती दिले आतापर्यंत? फक्त 250. बघा कशाला तुम्ही त्या ज्येष्ठ नागरिकांना इथे बसवता तुम्ही लोक? तुमच्याकडे GR असायला पाहिजे ना, तुमच्या ह्याच्यावर असायला पाहिजे. आता आपण सर्व हे ऑनलाईन आणि हे सर्व येत आहे. पटकन दाखवायला पाहिजे होतं तुम्ही. GR पण नाही सर. आहे का तुमच्याकडे GR? मागून घ्या. आणि 1 महिना का लागतो? जर तुम्ही एजन्सीला दिले तर काय सांगा मला. पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला ऑनलाईन आहे देतात आपल्याकडे. काय कशाला तुम्ही लोकांना त्रास देता? जर मी इकडे बोलवता ना तर एका दिवसात द्यायला पाहिजे. जास्तीत फ्री पण करू शकता ना याच्यामध्ये. काय विचारतो? आता हेना जे उभे आहेत त्यांना फ्रेश आहे म्हणजे नोंदणी करायची. आणि मग देणाऱ्यांचे काय करता तुम्ही लोक? कधी बोलत किती दिवसांनी? 1 महिन्याने प्रत्येकाला कळवता तुम्ही. कॉलिंग करता की बाबा तुमचा हात तयार झालेला आहे. आणि फक्त 250. किती वर्षभरात किती झाली आपली कार्ड? जरा मला त्यांना बोलू शकता. तुम्हाला तर काय माहित नाही त्याला. इथे त्याच्या अगोदर इथं नव्हतं. कुठे होतं? शासनाचे आदेश कधी आले? कधी आले? मार्च हे किती फक्त 250 काढली. काय येत नव्हता? अरे एजंटला पैसे देतात तुम्ही 200 रुपये घेता त्याच्याकडून. कोण
वरून वरून म्हणजे कुठून आकाशातून पडले? अहो, पण अहो पण तुमचा कंट्रोल पाहिजे ना, तुम्ही इथले हे आहेत ना प्रमुख, तुमचं कंट्रोल पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर काम नसेल तर दुसऱ्याला द्यायला पाहिजे तुम्ही. तुमचे लागेबंदी आहेत का त्यांचे? मग आता हे एवढे दिवस काम बंद होतं, आज येणार म्हणून आज काम चालू केलं तुम्ही लोकांनी. हा? मग हे काम किती दिवस बंद होतं सांगा मला. तुम्हाला असं वाटतं का आम्ही न पाहता इथे आलोय? हा? हे पहिलं आधी बंद करा. 200 रुपये घेणं लोकांना ऑनलाईन करा, काहीतरी सुविधा द्या त्यांना. 200 रुपये कसले घेता सांगा ना मला. आणि त्याला काय सर्व्हिस देते? एक एक महिन्यात तुम्ही देणार त्याचे. आणि यांची अवस्था काय, हे जर पडलं भिडलं, हे कर्मचारी आहेत, कोण ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना पळायला पण चान्स नाही. हा? हे काय अवस्था काय सांगा मला याची. हा? कोण वाली आहे की नाही? का तुम्हाला तुमचा पगार मिळतो, झालं संपला विषय. कामगारांचे भत्ते मिळतात का बरोबर? हा? तुमचे मिळत असतील. हो कुठे मिळतात? तुम्ही एसटी मध्ये आहात ना काका? तुम्हाला मिळतो का पगार बिगार वेळेवर? आणि हे मागचे भत्ते बित्ते राहिले होते, तुम्ही आंदोलन केलं, त्याचं काय झालं? हा? काय भेटलं नाही? काय भेटलं नाही? काय कोविडचा भत्ता फक्त 2 महिन्याचा राहिलेला आहे. हा, कोविडचा भत्ता 2 महिने राहिला. आणि बाकीचं काय पेंडिंग आहे अजून तुमचं? बाकी अजून महागाई चालू पेंडिंग आहे. हा, हे ना कुठलं, हे ना महागाई काय, ना कॉन्ट्रॅक्टर असतो, हे असतो, त्यामुळे यांचं काय चालतो. तुमच्या पण जे वांदे आहेत स्टाफचे. तर यांच्याकडे हाऊसकीपिंगचा बंद दिल्यानंतर फॅन पण अवस्था बघा ते नाहीये. बघा. साहेब. धूळ खात हा. नाही. हो सगळं धूळ साहेब, खात. त्या बिचारीला फॅन पण नाहीये वर. मग याची काय सुधारणा होणार आहे का? काय करू? हा, तुम्ही एसी मध्ये बसा, खिशातला तिला पहिला फॅन हात पण काढा नाहीये तो. वरती डोक्यावर. चला. तुम्ही आगार प्रमुख म्हणून वरती जायला पाहिजे ना, की तुमच्या कर्मचाऱ्यांची हे अशी अवस्था आहे, लोकांची अशी हालत काय आहे, तुम्हाला काय एसी मध्ये बसा. नक्कीच आपण पाहिलं तर माजी खासदार राजन विचारे यांचं आक्रमक भूमिका जी आहे ती या संपूर्ण महाराष्ट्र परिवहन विभागाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज दिसलं ना ते. एवढे दिवसात आम्हाला दिसलं ते तुम्हाला दिसलं नाही. तो बाबा आदमच्या जमान्यातला फॅन आहे. शाळेत होतो ना त्या तेव्हा तुमचा जन्म पण झाला नसेल, तेव्हाचा फार्म आहे पाहण्यात. एक मिनिट जरा, एक मिनिट तिथे थांबेल. यांचं 3 महिने झाले, यांचं 2 महिने का ते भेटत नाही? हा? पहिले तुम्हाला फोन आलेला का? तुम्हाला यांच्याकडनं फोन आलेला कार्ड झालंय तयार म्हणून? काय? तुम्हाला परत सांगतो, त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहे. हा? 200 रुपये पहिले बंद करा पहिले. आणि पेन मध्ये आता ज्येष्ठ नागरिकांना असं उभा ठेवू नका तुम्ही. हे सर्व काम धंदे सोडून इकडे येतात. आता यांचा काय विषय आहे? अहो नीट सांगा ना साहेब, समजेल असं बोला ना. चला बाहेर करावं लागेल ना त्याला. त्यांचं वय बघा जरा, वय बघा. परत रजिस्ट्रेशन करायचं. फॅन नाही यांच्यासाठी, लोक उभे राहिले तासन तास. सुधारणा जर 15 दिवसात झाली नाही ना तर तुम्हाला लक्षात ठेवून अंगावर एक कपडा राहणार नाही, लक्षात ठेवून. हे याचं दे ना, ते कोणाच्या हातात नाही. याचं काय आहे? कुठे गेला? कुठे गेला त्याला बोला. संपूर्ण परिवहन विभागाच्या विरोधामध्ये आज
हे जाहीर निषेध आंदोलन जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पार पडतंय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाणे शहर स्टेशन परिसरामध्ये असलेल्या या ठिकाणी आपण परिसरामध्ये पाहिलं तर परिवहन विभागाच्या जे आगार आहे ते संपूर्ण दुरावस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दारूच्या बाटल्या तसेच संपूर्ण कचऱ्याने हा संपूर्ण परिसर जो आहे तो भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. राजन विचारे आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार आहेत. ते या संपूर्ण परिवहन विभागाच्या या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबत आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव नगरसेवक शहाजी खुसपे असतील, तसेच जिल्हा प्रमुख केदार दिघे असतील, तसेच महानगर प्रमुख महेश कदम हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण या ठाणे स्टेशन परिसरामध्ये असलेल्या या एसटी आगाराची दुरावस्था आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहिली आणि संपूर्ण या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार नेते राजन विचारे या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. माजी खासदार हे बाटली बघा ना, हे बघा ना, बाटल्या बघा ना, किती बाटल्यांचा खर्च आहे. आणि एक सेल्फी पण काढलाय तुम्ही, त्याच्यासमोर हे करायचं का? यांचा फोटो काढून घ्या यांचा. नावा भेटू तिकडे पण मागे पण आई वडील आहेत ना, या वयात तुम्ही त्यांना कसा त्रास देता तुम्ही? किती याचं काम चालू? कुठे गेले? कितीचं काम चालू? किती कोटीचं काम? किती कोटीचं काम चालू? तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तुम्ही व्यवस्था बघायचं ना. तुम्हाला माहित नाही किती कोटीचं काम चालू आहे, काय चालू आहे? जेंट्स कुठला आहे? ते पण घाण पाणी लिकेज वगैरे. किती पैसे घेता रे? 5 रुपये. तुम्ही मंजूर केलेत का हो 5 रुपये? किती? हे बरोबर आहे? 5 रुपये पुरुषांसाठी, महिलांसाठी 2 रुपये आणि 7 रुपये आंघोळीसाठी. महिलांसाठी मोफत हा हा, महिलांसाठी मोफत. मग 2 रुपये कसला घेतो तो? हा, लेडीजचा पैसा नाही. हे क्या है? तू लिखाय ना उधर. कार्ड देणे का ना, तू कापत का नाही रे ते? हा? पुसून टाका ना ते. काय पहिला दे. महिलांसाठी मोफत आहे. तुम्हाला काय हो साहेब, आम्ही काय इथं तुम्ही तुमचा पगार तुम्ही घेता, तुम्ही काम करा ना नीट. नाही सर, सकाळी हे तुम्हाला हे माहित नाही तुम्हाला? सकाळी सकाळी कसं काय जायचं? सांगताय किती ते? दिवसापासून चालू आहे? महिलांना 2 रुपये कसले घेता तुम्ही? परवानगी आहे का तुम्हाला? नाही, मोफत आहे. हा, वो निकल रहा है भैया, उधर महिला को ऐसे मोफत लगा दे दूसरा बोर्ड. 2 नावा लिहिले हा? 5 हे लोक. हा? 5 रुपये देतात. कशासाठी? लेडीज? हा. हे घे जरा, हे घे जरा. तिथे सगळे तीन वेगवेगळे 5 रुपये देतात. हे बघ, हे बघ, इथे लिहिलंय बघा, महिला प्रसाधन 5 रुपये. नाही, मुलांसाठी मोफत आहे. ते झाकून टाका लो. खोटं काय बोलतो? अहो, प्रत्येक स्टँडला घेतात ते पैसे 5 रुपये घेतात. लेडीज देतात, ती जाऊन आणते. अरे हे काय कपडे बिपडे वाळत घातले रे? होय, फक्त पैसे घेता का रे? हे ओरख बागे कर. इकडे ये बाबा. हे काय? हे काय? हे काय? ए बाबा, ए, बात नाही करे. इकडे ये ना. शौचालय की हालत क्या है? इथं काय? ह्याच्याकडं कोण देतं पैसे? तुम कोण आहे? हा, तो पैसा ले जागे.
आता त्यांनी ऑर्डर मारली आज हे सगळं आत्ता आहे सर. हे सगळं 7 रुपये येणार म्हणून. येणार म्हणून फ्लॅट ब्रिज करू ना. पुढे कुठे नाही, कड्या नाही, कुठे नाही. अजून कड्या नाही. येणार म्हणून त्याला बिल्डिंग वर टाकून देतात. हे कधीच नसतात. पैसे देऊ नका. बाबा तुम्ही पुढे जा, तुम्ही पुढे जा. थांबू नका. पारा वाढू नका. मग ठेवू का दोरी बांधून इथे? कधी कसलं ब्लिचिंग पावडर आलंय? हे वा, हे बघा ना काय वा. पैसे घेतो ना तो, मग त्याच्याकडून काम करून घ्यायचं नाही का? हे पण आजच टाकलं येणार म्हणून. नाही, हे काय सांगा ना मला तुम्ही. पडली आज येणार म्हणून वा. सर लागलेला असतो. तुम्हाला सिरियसली सांगतोय. 15 दिवसात नाही सुधारणा झाली ना, काय ते आम्ही तुम्हाला शिवसेनेकडे दाखवतो. इथे पण जाऊ दे म्हटलं हा? दारू इथे पण दारू बाटल्या बाटल्या देत हे बघा, बाटल्या बघा. पत्र नाही. हे बघा, बाटल्या बघा. साहेब हे आज साफ झाले. इथं उभं सुद्धा राहू शकत नाही. मी घेतो, तुम्हाला माहिती नाही, उभं राहू शकत नाही. किती वर्षापूर्वी बांधले असेल माहिती आहे का? जागा तिकडे अस्तित्वात नाही. हा? खेडेगावात आणि जोपर्यंत हे स्वच्छ करत नाही, तोपर्यंत त्याला पाणी त्यांना येऊ दे ना रे. पुढे साहेब तोपर्यंत स्वच्छता होत नाही. पुढेच गेले. एक मिनिट. हा? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? सिंग. कुठं आहे कुठे तो? अरे त्यांना जाऊ दे रे. जाऊ दे वयस्कर माणसाला. कॅन्टीन मैदानी जायला कॅन्टीन काय तिकडे जायला होतं ना कॅन्टीन? पहिल्यांदा होतं की होतं की नव्हतं? चालू आहे का ते? ठीक आहे, भाडं आहे का तुम्ही? भाडं किती? याला बसव खुर्चीवर. या कुठे गेल्या? त्याला बोलवलं आतमध्ये. ते बसून दाखवा जरा मला. बसून दाखवा ना जरा. त्यांना तुम्ही बसायला सांगता तुम्ही. त्याच्यावर बसून दाखवा तुम्ही. हा? आणि हे काय साफसफाईला काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? हे जर बाजूला गेले. हे काय आहे तुमचं मला? हे काय आहे? हा? 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 काय चाललंय का तुमचं? त्या टॉयलेट मध्ये ना ना कडी आणि दरवाजे जरा जाऊन या तुम्ही. अशा अंदाज म्हणजे आली मी जाऊन बघून. काय घंटा बघून आले. माहिती नाही का तुम्हाला काय चाललंय? तुम्ही नाही देऊ शकत त्या वरती पत्र? कधी? साहेबांना सगळं आग लागल्यावर. आता एक एक फॅन बघतो, त्याचा पण काही हवा नाहीये. चल चल. हा? हो तुम्ही सावकाश सांभाळून. माझं एक मिनिट. एक मिनिट बाजूला व्हा ना. गजानन वडापाव आहे. या तुम्ही. त्यांना बोलू. त्याला फोन करतो. हे नीट करा, ते नीट करा. या.
हे बंद आहे. इकडे तुम्ही साहेबांना सांगितलं त्यांना बसायला व्यवस्था आहे की एवढंच आहे, एवढं अर्धा फूट पण नाही त्याचे बसायला ठेवलं ते लादी आहे ती. आणि मग त्याच्यावरती बसला तुम्ही बसू शकता दिवस बसून लावण्याचे धंदे करता एवढंच चकाचक आहे बघा, भाडे तत्वावर दिलेलं आहे ना तेवढंच चकाचक आहे. कोणत्या कंपनीचा पाण्याचं हे कुठे गेलं जार मागवतात कूलर नाही तिकडे कूलर नाही इथनं जार भरतात आणि तिकडे देतात. तुमचं लक्ष नाही काय घेतो हा इथे सावलीमध्ये या चला गेले कित्येक दिवसापासून कॅन्टीनवरती नाही ना माहित आहे तर गेले कित्येक दिवसापासून एक मिनिट अनिश कुठे आहे? महेश कुठे आहे? महेश आणि अनिल पण बोला ना हे महेश महेश भाई त्या अनिशना पण बोलवा ना अनिशजींना. मणेरा साहेब असते मणेरा साहेब नरेश आहे का? तर गेले कित्येक दिवसापासून या आले का? आला नरेश ये हा गेले कित्येक दिवसापासून या भागामध्ये काम पडलेलं आहे. असुविधा भरपूर पाहायला मिळतं. आज आपण पाहणी केलेली आहे. अधिकाऱ्यांना धारेवर देखील धरलेलं आहे. काय सांगा? मला वाटतं या बस जो हे आहे बस स्टेशन आहे हा जवळजवळ मला वाटतं 60 ते 70 वर्षापूर्वी बांधलेला आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेला लहानपणी शाळेत जायचो तेव्हा ते मला वाटतं त्यावेळेचं बांधकाम आहे. आणि तुम्ही बघितलं त्यानंतर एक पैशाची सुविधा त्या ठिकाणी दिलेली नाही. आज तुम्ही बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे एसटीचे हे आहेत बाबा आदम जमान्यापासून फक्त चे सर्व बस स्थानक आहेत. त्यांना कुठली सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्या ठिकाणी जे टॉयलेट आहेत महिलांना मोफत त्या ठिकाणी हे आहे. आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर जे स्वच्छतागृह आहे त्या ह्याच्यामधला कॉन्ट्रॅक्टर महिलांकडून पैसे घेतो आणि हे झोपलेले आहेत इथले मॅनेजर. आज इकडची अवस्था बघितली ज्येष्ठ नागरिकांकडून 200 रुपये घेतले जातात 500 आणि ते ऍक्च्युली तसं बघितलं तर फ्री आहे. तुम्ही ऑनलाईन करा ना. तुम्हाला जर हे जमत नसेल तर किती वेळ लागतो त्याला. आधार कार्डची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे. आधार कार्ड आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आधार कार्ड मिळू शकतो.
3 महिने झाले त्या ठिकाणी त्या नागरिक लाईन लावून तिथे उभे आहेत. तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसायची सोय नाही, पंख्याची सोय नाही, तिथे टॉयलेट नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये आज हा एसटी महामंडळाचा जो कारभार चालू आहे, या ठिकाणी आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 2 मंत्री आहेत. एक तर मुख्यमंत्री होते, दुसरे इथले परिवहनचे मंत्री आहेत. त्यांना टेस्ला गाडी पुरा बिराला घ्यायला त्यांना हे आहे, टेस्ला गाडीसाठी आहे. पण एसटी महामंडळासाठी ज्या काही सुविधा द्यायसाठी त्यांना तेवढा वेळ नाहीये, कारण ते मोठ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त आहेत. आज तुम्ही बघितले असेल, आज ह्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल की या सर्वात महत्वाचं असं स्टेशनचं हे आहे. या ठिकाणी त्यांनी काहीतरी मला वाटतं एक 3 ते 4 वर्षापूर्वी भूमिगत पार्किंगचं प्रपोजल या ठिकाणी मंजूर केलं होतं आणि ते सुद्धा अजून त्याचं काय नाही. परिवहनच्या बसेस ह्या वरती तिकडे पार्किंगला लावतात, इकडे झाल्यानंतर सॅटिसवरती. आज परिवहनच्या आमच्या डेपोला इथे पार्किंगसाठी जागा सुद्धा नाहीये, सॅटिसवरती पूर्णपणे लाईन लागलेली असते. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर वंदना टॉकीज नेहमी पाण्याखाली असतो साहेब. त्यानंतर आमचं त्या ठिकाणी एसटी वर्कशॉपची तर जागा मला वाटतं बिल्डरच्या घशात घातलेली आहे. इथं वर्कशॉपसाठी वसाहत तिकडे या आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी वसाहत तिकडे होती, ती काढून त्या ठिकाणी एका बिल्डरच्या घशात घालण्याचं काम त्या ठिकाणी झाडं कापून मोठमोठी झाडं कापली जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितले असेल एसटी महामंडळाचे आज आम्हाला ते कर्मचारी भेटले होते, ते सांगत होते आम्हाला काही भत्ते आमचे बाकी आहेत. कोरोना काळामध्ये या मंडळीने काम केलं, त्याचा सुद्धा अजून भत्ता मिळालेला नाही. आणि आज तुम्ही बघितलं तर महागाई भत्ता मिळालेला नाही. असे कित्येक त्यांचे प्रश्न आहेत. आज तिकडे बघितलं असेल कर्मचारी आहेत ते जुन्या धोकादायक इमारतीमधून काम करतायत, कधी ते स्लॅब कोसळेल सांगता येत नाही. त्याबरोबर मला वाटतं प्रवासी सुद्धा त्यामध्ये जागा होतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलं असतील. अशा पद्धतीने संबंध तुम्ही बघितलं असेल, हे संबंध वाटोळं करण्याचं काम या माध्यमातून हे सरकार करते. या ठिकाणी दुर्दैव आहे या ठाण्याचं, या ठाण्याला मुख्यमंत्री सुद्धा राबले होते, या ठिकाणी परिवहन मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत. परंतु आज संबंध ठाणे जे आहे हे बेदखल झालेले आहे. आणि या ठाण्यामध्ये तुम्ही आज जर बघितलं असेल, ह्या संबंध तुम्ही एसटीचा जो कारभार बघितला असेल, ते मला वाटतं त्यांना वेळ नाहीये आणि मला वाटतं त्यांना घरी बसवायला पाहिजे. या निमित्ताने मी त्यांना इशारा देतोय की आज जर या 15 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित झालं नाही तर मला असं वाटतं की या ठिकाणी परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. सार्वजनिक वाहतूक वापरा मंडळ दुसरं महत्वाचं आता तुम्हाला माहिती असेल देशाच्या आले का देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की या ज्या सार्वजनिक वाहतूक आहे ती वापरा. उदाहरणार्थ रेल्वे असेल, रेल्वेचे दरवाढ झालेले आहे, ते कमी करत नाहीत. कालच मी बघितलं सीएनजी कुठेतरी त्या विदर्भामध्ये त्याचं वाटप झालं. ठाण्यामध्ये सुद्धा सीएनजी बसेस आल्या, परंतु आज कालच सीएनजीचे रेट सुद्धा वाढले. आणि तुम्ही बघितलं असेल तर पेट्रोलच्या दराची जी मूळ किंमत आहे त्याच्यापेक्षा जीएसटी असेल किंवा इतर टॅक्सेशन असेल हे गव्हर्नमेंट किंवा केंद्राकडे जातात. त्यातले जर पैसे मला वाटतं हे करून ह्या प्रवाशांना जर सुविधा देण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं नक्कीच त्यातून मार्ग निघेल. परंतु त्यांना मार्ग काढायचा नाही, कारण त्यांना दौरे करायचे, हे सर्व पैशाची उधळपट्टी करायची आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांना वेळ नाही आणि सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या जे काही निर्णय आहेत ते घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही. आणि म्हणून हे सरकारला मला वाटतं खाली खेचण्याची गरज आहे. काय परिस्थिती काय हे बघितलं का? आत्ताचा कचरा नाही बघा तुम्ही, कधीपासून टाकलेले आहे तिथे. या बाटल्या बघा तुम्ही, त्या तिकडे त्या टॉयलेट आहे, त्या टॉयलेटमध्ये महिलांना फ्री आहे.
आणि तो पैसे घेतो तिकडून. अहो रद्द करून काय उपयोग आहे? लिहिलेलं आहे ना, आता काढायला लावलं. तुमच्याकडे काय चष्मा लावून सुद्धा तुम्हाला दिसत नाही. हा, आणि त्याची अवस्था काय बघा ना. आज आम्ही येणार म्हणून तिकडे पावडरमध्ये टाकलेली आहे. इथल्या प्रवाशांची ते 200 रुपये कुठल्या ह्याच्यावर घेता तुम्ही? एसटीच्या ज्या काही प्रवाशांना तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना मोफत पास देता तुम्ही, तो 3-3 महिने मिळत नाही. एका एजन्सीला तुम्ही दिलंय आणि 200 रुपये कसले वसूल करता तुम्ही? 200 रुपये वसूल कसले करता तुम्ही? नाही ना, चुकीचं आहे ते. स्टाफ तुमचा आहे ना, तुम्ही ते करायला पाहिजे ना. जर सरकारने एखादी सवलत दिली तर त्या सवलतीचं काम कोणी करायला पाहिजे? सरकारने करायला पाहिजे. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकांकडून पैसे घेऊन कराल तर कसं काय होणार? तुम्ही सांगा मला. आणि इमारतीला काय तुम्ही भूमिगत द्यायचं काय झालं सांगा मला. कॉर्पोरेशनला एनओसी म्हणजे काय? ही जागा कोणाला द्यायची? कॉर्पोरेशनला. कसली डेव्हलपमेंट? किती वर्ष झाले तो प्रस्ताव? मला वाटतं 3 ते 4 वर्षापूर्वी 3 ते 4 वर्षापूर्वीचा प्रस्ताव आहे तो. मग वंदना टॉकीजला एवढ्या पाण्यामधून विद्यार्थी असतात, तिथे संबंध ते पाणी आलं की पावसामध्ये तो डेपोच बंद होतो. काय सबवर्षन त्याचं काहीतरी एकदा करा ना. ती बघा ना, प्रॅक्टिकली बघा ना तुम्ही. ते वरती उचलायला पाहिजे, कळलं की नाही? ते असं बशीसारखं ते आहे. राममूर्ती रोड पूर्ण जाम होतो. तुमचं एसटी वर्कशॉपची जागा सुद्धा तुम्ही त्या बिल्डरच्या घशात घातली तुम्ही. हा, अरे काय दिली नाही? त्या दिवशी महेश कदम आमचे गेले होते झाडं कापायला, तिथे त्यांना आपण सांगितलं की परवानगी दाखवली त्यांनी. त्यांनी सीसी आणली विकासासाठी दाखवलं लोकांना. पण तुम्ही मला सांगा, एसटीचा भूखंड तुम्ही कसा काय बिल्डरच्या कशात घालता तुम्ही? हा, लोकांच्या पार्किंगच्या हे आहे, रस्त्यावरती तुमच्या गाड्या उभ्या राहतात तिथे. हा, पूर्ण ट्रॅफिक जाम होते. पूर्ण त्या सिंगनगर असेल इकडच्या लोकांना किती त्रास आहे तुम्हाला माहिती आहे का तिकडे? आणि तुम्ही ती जागा तुम्ही त्याला बिल्डरच्या कशात घातली तुम्ही? साहेब मोठं आंदोलन होईल, लक्षात ठेवून द्या. साहेब मोठी हाईट काय माहिती आहे का? वंदनाचा पण भूखंड विकास आघाडीच्या गळ्यात घालायचा घाट चालू झालेला आहे. कोकण एक्सटी वर्कशॉप, वंदना एक्सटी वर्कशॉप आणि हा तिसरा हे पण प्लॅन चाललंय. बघा, डोळे उघडा नाही तर तुम्हाला विकून एकदा मोकळे होतील. तुम्हाला पण ठेवणार नाही. काय विरोध नाही करत तुम्ही विरोध नाही करत. कागदावर विरोध नाही तुम्ही केला. आज या जागा सर्व जे गेल्या एसटी वर्कशॉपची इथली जागा बिल्डरच्या कशात घातली, ती त्याला तुम्ही विरोध नाही केला? असं लेखी दिलं तुम्ही. हे चुकीचं आहे अहो, तुम्हाला तुम्ही व्यवस्थापक आहे ना, तुम्ही म्हणाला तुमचं मत तर विचारायला पाहिजे ना. तुम्हाला विचारलं असेल ना की ही जागा आम्ही देऊ का बिल्डरला, तेव्हा तुम्ही त्याला ऑब्जेक्शन रेज केलं की नाही? तुम्ही पण तेवढे त्याच्यामध्ये माफीचे साक्षीदार होईल. सीसी घेतली एसटी वर्कशॉपची. हो सर, तुम्ही चालवत असला तरी तुम्ही आक्षेप घेऊ शकता ना की लोकांच्या हितासाठी म्हणून तुम्ही हे करू नका. हो, तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्हाला पण विकले जातील. अशी लोक आहेत तिथे बसलेले आहेत. तुम्हाला नंतर मार्केटमध्ये विकल्यानंतर तुम्हाला माहित पडलं की मी विकले गेलोय म्हणून. हे 27 तारखेला सीसी अलाउड झाले महापालिकेने एक्सटी वर्क. तुम्हाला माहिती नाहीये? झाडं नाही पूर्ण जागा काही माहिती नाही. आखी डेव्हलप. अहो तुम्ही आहेत ना तुमच्या साहेब सीसी मार्क कोणांना तुम्ही स्थानिक पण याच्यामध्ये आहात का भागीदार? तुम्हाला काय मिळालं का याच्यामध्ये? मग तुम्ही कसं काय तुम्ही याला ऑब्जेक्शन का नाही केलं? तुमची जागा जर तिकडे हे केलेली असेल. सर, आम्ही माहिती घेतली ना, ते बोलले पीपीडी तत्वावरती खाली असणारे एसटी आगार आणि वरती 60 माळ्याची रेसिडेन्शियल बिल्डिंग हे यांनी सांगितलं. मी माहिती घ्यायला गेलो तेव्हा पोपट बदली तर अर्धी जागा विकली तुम्ही लोकांनी बिल्डरला. असं काय करता? एसएमसीला दिली ना तुम्ही सर्व. कमर्शियल दिली, आता उरलेली आहे ती पण विकून मोकळा व्हा. अरे कशाला हे पाप घेता त्या एसटी कर्मचाऱ्यांचे आणि लोकांचे पाप कशाला घेता तुम्ही लोक? हा, जरा भूमिका मांडा तुम्ही. तुमचा जर समजा तुम्ही जर त्याला ऑब्जेक्शन घेतलं असेल आणि ते जर असेल तर तुम्ही दोषी नाहीत, तुम्ही पण त्याच्यामध्ये दोषी आहात. हा, साहेब पण तुम्ही व्यवस्थापक म्हणून इकडे बघितलं का काय चाललंय दैनंदिन दिवसामध्ये? साहेब कसं माहितीये? एक मिनिट तुमच्याकडे हा महत्वाचा विषय आणि 441 हा कोणाचा उखंड आहे? बरोबर ना? हे तुम्ही कबूल करता ना? 438 आणि 441 हा एसटी महामंडळाचा भूखंड आहे. त्याला सीसी दिली हो डेव्हलपरला. हे काय? तुम्हाला माहिती माहिती नाही ना.
त्यामुळे लोकांची शिव्याशाप घेऊ नका. आता लोक ना रस्त्यावरती उतरून बदलवतील तुम्हाला. तर तुमच्यात सुधारणा झाली नाही ती. आता तीच पाळी आलेली आहे लोकांना रस्त्यावर उतरून हे करायची. कारण तुम्ही लोक आता तुमचं दिले लोकांचं पण विकायला मोकळे लागलेले आहेत. नाही पण लाज वाटली पाहिजे ना. 70 वर्षाचे हा. वयस्कर लोक तिकडे उभे आहेत उभे आणि आहेत. हे म्हणतात त्यांना बसायला जागा आहे. कुठे ती टाईल ठेवली मला आहे. एसी कॅबिन असेल ना आहे. मला वाटतं तिकडे वंदना टॉकीला एसी मध्ये बसता ना. इथे तिकडे लोकांची बसून आवाज बघा बघा. ते स्टाफ बघा महिला पंखा कशा नाही, बसल्यात काय त्या. नाही. त्या महिला कशा बसल्यात बघा जरा तुम्ही. नागरिक बघा. हे बघितलं का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला ते बघितलं त्याने म्हणजे बघितलं का? मग तो कसा काय पैसे घेतो तिकडे तो पैसे कसे घेतो अहो मग त्याला बाहेर काढा ना ते तसंही मेंटेन नाही तुमच्या मी कर्मचारी ऐकून ठेवा. घ्या मी परत सांगतो तुम्हाला जोपर्यंत तिथली दुरुस्ती होत नाही तोपर्यंत पैसे घ्यायचे नाही ते सांगून टाका तुम्ही. बोर्ड लावा पहिला आजच्याच. काय जोपर्यंत त्या शौचालयाची रिपेअरिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांकडून शुल्क आकारू नका. कारण एक आज लावा बोर्ड लावा. आमच्या समोर लावा. बोर्ड लावा लगेच. आणि इकडे पण खुर्च्या टाकायला सांगा जोपर्यंत नवीन वास्तू होत नाही तो वयस्करांना एक प्रिंट लावून टाका आता प्रिंट लावून ना समोर कंपनी. काय परिस्थिती आहे बघा. या वयात त्यांनी उभं राहायचं तर यांचा जेवणाचा टाइम झालाय 12 वाजता. त्यांना पाणी नाही पंखा नाही काय नाही बसायला सुद्धा जागा नाही. हा मग काय म्हणायचं? तुम्ही जरा जेवा ना जरा. आणि टायमिंग आहे ना त्यांनी बाकडं. 11 ते 2 दिलंय आणि तुमच्या तेव्हा 11लाच कुठल्या? बंद केलं. आणि ते 10 फॅन नंबर बिल लावा जो कंप्लीट 14 दिवस होता आमच्या आजी हा विषय बघा हे पोपटला जाऊन आले. पोपटला 14 राऊंड होता 4 दिवस झाले. आज पुन्हा तिथे त्यांनी सकाळी 11ला चालू केलं नाही 10ला चालू केलं 11ला बंद केलं 10 नंबर घेतले. आम्ही आत्ताच रिक्षा करून आलो 2च दिवस झाले आणि त्यांनी सांगितलं वरूनच बंद झाले. मॅडम बोलल्या आम्ही परत ते प्रमुख तुम्ही बोलले. रजिस्टर केलंय नाही ना तुम्हाला पहिलीच रजिस्टर वेळ. करायचंय. हो पहिलीच वेळ आहे आमची. काय चौथा राऊंड आहे सर त्यांचा चौथा. नाही, तुम्ही स्वतः कधी फिरलात नाही साहेब तुम्ही आला. 4 महिने लोकांना तुम्ही त्या पासेससाठी काय नाही, हे तुम्ही जरा- चेष्टा करता का तुम्ही. आम्हाला काय सांगू नका तुम्ही. नाही पण मी काय बोलते सर इथं चालू आहे आणि तिथं कसे चालू नाही चौथ्या राऊंडला कॉन्ट्रॅक्ट दिले ना त्याला. चालू नाही मग होणार त्याची आहे. तुमची जबाबदारी नाही. कॉन्ट्रॅक्ट दिले संपला विषय. तो काम बरोबर करतो की नाही वेळेवर देतो की नाही टाइम लिमिट मध्ये असायला पाहिजे ना. तुमची हे सिस्टीम चेंज करून टाका ना ऑनलाईन करा. पहिल्यांदा खुर्च्या मागवा यांना बसायला पंखे लावा इकडे आता हे एक्स्ट्रा बाबा काय भाड्यावरती 4 तास लाईनीला उभे आणि राहण्यासाठी वय आहे. आणि मला एक सांगा ही बिल्डिंग तुटायला आली आहे. उद्या काय धोकादायक उद्या काय झालं आणि खाली आली कोण जबाबदार आहे त्याला. मार्केट सारखं झालं तर काय करणार. आणि अशा अवस्थेमध्ये जीर्ण अवस्थेमध्ये तुम्ही हे काय करताय तुम्ही. आता इथं पण एकच timing आहे. जीवाची किंमत. नाही, इथे एकच टायमिंग आहे. आता आम्हाला यायला उशीर झाले आमच्या बरोबर बघा ती गेली पाहिजे. आम्हाला उशीर सगळ्यांचं झाला. होत तोपर्यंत नाही extend नाही करून त्या बाईला द्यायचं. बोलत ती बाई आमच्या बरोबरच आहे. थोडे ज्येष्ठ लोकांना पुढे पाठवा जरा. त्यांना काळजी करू नका. लाईन संपेपर्यंत बंद करू नका नाही, म्हणा. नाही, नाही. लास्ट नंबर घ्या कोणता तरी लास्ट नंबर घ्या. लाईन संपेपर्यंत बंद करू नका. एक फॅन लावा ना तिथे तुम्ही बसा खाली. मला सांगा, जोपर्यंत यांची लाईन संपत नाही शेवटपर्यंत घ्यायचं कळलं का. पंखे लावून द्या ना इकडे जरा. त्या लोकांचे पण हाल तुमच्याच हो, कर्मचाऱ्यांची अवस्था बघा काय. तुम्ही जरा कर्मचाऱ्यांचे बघा त्या महिला नाहीत तर तुम्ही त्यांना वरती परत ड्रेस घालायला दिलाय. पंखा बरोबर नाही काय नाही कसं काम करायचं त्यांनी. मोबाईल नंबर सांगा. आणि जरा ज्येष्ठ नागरिक पुढे घ्यायचं. चक्कर आली तुमच्यावर नको हे करायला. हे नंतर येणार आहे आता आले. सोड रे पुढे. वाघोले साहेब
तुम्ही एक काढून गेलात तर दुसऱ्यासाठी आलात आणि तुम्हाला जॉब असलं पाहिजे. आता याला दुसरी भाषा नाही जमत. हे 70 वर्षानंतर बघा ही रिपेरिंग चालू आहे याची. 4 लोक घेतली आपण नाही, आता बंद नाही होणार. करतील, असं करतील. एक मिनिट हा जा घ्यायला ठीक आहे. मी येऊ का संजय लिहून काल दिवशी फोन करतो. पंखा लावून घ्या आणि खुर्च्या टाकून घ्या पहिले. होती ना त्याच्यात एवढी साखर तशी नव्हती. आम्ही असं डायरेक्ट येत नाही. आम्ही पत्र देतो आपण तुम्हाला नोटीस देतो आम्ही इकडे येणार आहे म्हणून. तुमची काय इथे साफसफाई किंवा काय काय दिसत नाही तुमचं. तुम्ही फक्त हजर पाहिजे. हा कुठे गेला बोलत त्याला. नरेश पुढे राहा. नरेश पुढे. मागे थोडं मागे थोडं मागे थोडं मागे. अरे आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? ताकद कुणाची? ताकद कुणाची? अरे कोण आलं भाई कोण आलं? उत्तर द्या. हे काढून 438 हे पण काढून कराल तेव्हा कराल. आणि टॉयलेटचं पहिलं हे लावा आणि तो महिलांकडून पैसे जमा करायला तो ते जप्त करा त्याकडून त्याच्यावर कारवाई करायला सांगा. नक्कीच आपण पाहिलं तर एसटी आगाराच्या भोंगळ कारभाराविरोधात या ठिकाणी ठाणे स्टेशन परिसरामध्ये असलेल्या या आगारामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जाहीर निषेध आंदोलन होतं आणि संपूर्ण आपण पाहिलं तर या आगाराची पाहणी जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केली. त्यासोबत आपण पाहिलं तर जिल्हा प्रमुख केदार दिघे असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव नगरसेवक शहाजी कुस्ते असतील, तसेच महानगर प्रमुख महेश कदम असतील, तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होते. जी पाहणी जी आहे ती माजी खासदार राजन विचारे यांनी केली.
ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.